धोकादायक कचरा काय म्हणतोय? व्यवस्थापन, हाताळणी आणि सीमापार वाहतूक नियम 2008 यावर प्रश्न विचारलाय राज्यसेवा पूर्वला. पर्यावरणाचा हा घटक आहे. नुसार टिंबटिंब हे धोकादायक कचऱ्याच्या सीमापार वाहतुकीशी संबंधित आणि भारताच्या कोणत्याही भागातून धोकादायक कचऱ्याच्या वाहतुकीची परवानगी देणारं नोडल मंत्रालय आहे. कोणाच्या अंडरमध्ये येतंय हे असा प्रश्न विचारला. धोकादायक कचरा माहित असावं. पर्यावरण आणि वन मंत्रालय, भारत सरकार, गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. बघा, विषय पर्यावरणाचा आहे. सरळ होता. हा प्रश्न कोणाचा चुकण्याचा विषय नव्हता आणि चुकणारही नाही. पुढे 2026 चे जेव्हा पेपर होतील तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षांना असे प्रश्न रिपीट होणार आहेत. काय आहे मग धोकादायक कचरा? या ठिकाणी जर तुम्ही हे चित्र बघितलं, टॉक्झिक असेल, एक्सप्लोजिव्ह असेल, रेडिएशनचे असतील, ऍसिड टाईप काही असेल, फ्लेमेबल काही असेल, बायो हजार्ड असेल, हे सगळं याच्यामध्ये येतं. धोकादायक हजार्डस वेस्ट असं सुद्धा याला म्हटलं जातं. मग हे नियम जे आहे या नियमाबद्दल आम्हाला माहिती असतं की हा नियम 1986 च्या अंतर्गत तयार करण्यात आलेला आहे. अधिनियम 1986 चा आहे. पर्यावरण संरक्षण आपलं माहित आहे. आणि उद्देश काय आहे याचा? देशातील धोकादायक कचऱ्याचे सुरक्षित व्यवस्थापन, त्याची साठवण, हाताळणी, प्रक्रिया, पुनर्वापर, पुनर्प्राप्ती, निपटारा यांचं नियमन करणारा या ठिकाणी हा कायदा आहे. आणि मग धोकादायक कचरा निर्माण करणारे ज्या काही संस्था असेल, उद्योग असेल, त्यांना नोंदणी करावीच लागते या कायद्याअंतर्गत. कचऱ्याचं लेबलिंग करावं लागतं, पॅकिंग करावं लागतं, वाहतूक आणि साठवण याला सगळ्यांना एक नॉर्म्स दिलेले असतात, मानकं दिलेली असतात. त्यानुसारच हे करावं लागतं. नियम मोडले तर कारवाई होऊ शकते. आता सीमापार वाहतूक करायची असेल तर पर्यावरण मंत्रालयाची पूर्व परवानगी लागते. एका सीमेतून दुसऱ्या सीमेत जायचं आहे. अनधिकृत विल्हेवाट केली, बेकायदेशीर त्या ठिकाणी कुठे आयात केली, चुकीची हाताळणी केली तर दंड होऊ शकतो. आणि धोकादायक कचरा निर्माण करणाऱ्या संस्थांना वार्षिक अहवाल सुद्धा सादर करावा लागतो. काय केलं हे? उद्दिष्ट काय आहे? पर्यावरणाचं संरक्षण, मानवी आरोग्याचं रक्षण आणि टिकाऊ औद्योगिक पद्धतींचा वापर. तुम्ही म्हणाल कोणत्या आहेत धोकादायक कचरा? बघा, कशाला म्हणायचं नेमकं धोकादायक कचरा? पहिलं म्हणजे याच्यामध्ये औद्योगिक कचरा जो आहे, कारखान्यातले आम्ल, धातू असलेला कचरा तो याच्यामध्ये येतो. पुढे रंग असेल, त्याचे अवशेष असतील. त्याच्यानंतर आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या सुई, ब्लेड, सिरिंज वगैरे ते सगळं याच्यात येतं. घरगुतीमध्ये बॅटऱ्या, कीटकनाशके, थिनर वगैरे ते येतं. इलेक्ट्रॉनिकमध्ये मोबाईल, टीव्ही, बॅटरी सगळं येतं. आणि कृषी क्षेत्रातले कीटकनाशक, त्याचे अवशेष आणि रासायनिक खताच्या साठवणीनंतरचं उरलेला कचरा हे सगळं यामध्ये येतं.